हॅलो मित्रांनो, कसे आहात? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही आधार कार्ड अपडेटवर आलाय मित्रांनो, तुम्हाला ते अपडेट करताना मित्रांनो तुम्ही जर एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओवर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की तुम्ही तुमचे आधार कार्ड कसे अपडेट करू शकता, ते पण एकदम पूर्णपणे तुमच्या मोबाईलमधून, आणि ते पण एकदम 2 मिनिटांमध्ये. आमचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा मित्रांनो. तुम्हाला काही अडचणी असल्यास माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी जर माझ्या चॅनल नवीन असाल व्हिडिओमध्ये चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आम्ही तुमच्याकडे आणलेला आहे, तर बघत राहा. चला तर मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन झालेली आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले गुगलवर जायचं आहे. तुम्हाला गुगलवर गेल्यावर तुम्हाला मित्रांनो माय आधार हे सर्च करायचं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दिसत असेल. तुम्हाला त्या पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. आता ते तुम्हाला इथे स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये माझ्या दिसत असेल. माय आधारवर जे क्लिक करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला असं पेज उघडल्यावर इथे तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. तर आता आपण लॉग इन करणारच आहोत. चला तर लॉग इन केला मित्रांनो, तुम्हाला एक इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे. इथे जर तुम्हाला कॅप्चा कोड हा तुम्हाला बरोबर दिसत नसेल, तुम्हाला इथे तुम्ही रिफ्रेश करू शकता. त्याआधी तुम्हाला इथे वर आधार नंबर टाकायचा आहे तुमचा. तर आपण आधार नंबर टाकणार आहोत. त्याच्याखाली तुम्हाला कॅप्चा कोड दिसत असेल. तो जर मित्रांनो तुम्हाला बरोबर दिसत नसेल तर तुम्हाला बाजूनं रिफ्रेशचं साईन दिसत असेल. इथे तुम्हाला रिफ्रेश करून तुम्ही इथे तुमचा कॅप्चा कोड बदलू शकता आणि खाली एंटर करू शकता. कॅप्चा कोड केल्यावर मित्रांनो टाकल्यावर तुम्हाला इथे सेंड OTP वर क्लिक करायचं आहे. आपण सगळ्यात अगोदर कॅप्चा कोड टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे सेंड OTP वर तुम्हाला क्लिक केल्यावर मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येऊन जाणार आहे. तुमचा जो नंबर मित्रांनो आधार कार्डशी लिंक असणार आहे त्याच्यावर तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला एंटर OTP इथं टाकायचा आहे. इथे तुम्हाला OTP टाकल्यावर तुम्हाला खाली लॉग इन हे येऊन जाणार आहे. लॉग इन आल्यावर मित्रांनो तुम्ही पुढची प्रोसेस मी सांगणारच आहे. मी माझा OTP टाकला आहे आणि लॉग इनवर क्लिक केलं आहे मित्रांनो. लॉग इनवर क्लिक केला मित्रांनो, तुम्हाला आता दिसतच असेल इथे मला असं पेज एक उघडलं आहे. हे पेज उघडल्यावर मित्रांनो तुम्हाला वर दिसतच असेल डॉक्युमेंट अपडेट, हे तुम्हाला इथे नावानं दिसत असेल. तर याच्यावर तुम्हाला मित्रांनो टॅप करायचं आहे. इथे तुम्हाला सिलेक्ट केल्यावर मित्रांनो तुम्हाला आता मी सांगणारच आहे मित्रांनो. तिथे बघू शकता तुम्हाला लाल अक्षरात सांगितले आहे स्पष्टपणे की तुम्ही 14 मार्चपर्यंत हे तुम्ही फ्री करू शकता. त्याच्या पुढच्या तारखेला तुम्ही जर केलं तर तुम्हाला याचे पैसे भरावे लागणार आहे. हे तुम्हाला स्पष्ट आणि एकदम ठळक अक्षरात तिथे सांगितलं आहे, एकदम लाल अक्षरात. तर हे तुम्ही एकदम पूर्ण माहिती वाचून घेत जा मित्रांनो, तरच पुढे चालत जा. तर आता चला तर आपण पुढे चालणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी सोडून. चला तर मित्रांनो, तर आता आपण याच्यावर आता सिलेक्ट करणार आहोत. सिलेक्ट केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे हे माहिती वाचायची आहे. तुम्हाला जर वाचायची असणार तर वाचायची मित्रांनो, नाहीतर तुम्हाला इथे नेक्स्टवर क्लिक करून द्यायचं आहे. इथे नेक्स्टवर क्लिक केल्यावर मी सांगणार आहे तसं तुम्ही करायचं आहे मित्रांनो. बघू शकता तर इथे तुम्हाला 3 आणि 2 वेळा सांगितलं आहे की तुम्ही इथे 14 तारखेपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. याच्यानंतर तुम्हाला 14 तारखेला जर तुम्ही केलं तर तुम्ही फ्रीमध्ये होणार आहे, आणि 15 तारखेला केलं तर तुम्हाला याचे पैसे पडणार आहे मित्रांनो. तर आता हे तुम्ही वाचून घेतलं असेल तर आपण आता नेक्स्टवर क्लिक करणार आहोत. नेक्स्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला आणखीन एक असं पेज उघडणार आहे मित्रांनो. असं पेज उघडल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे हे पण वाचून घ्यायचं आहे. वाचल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे खाली नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला बघू शकता आणखीन एक पेज उघडणार आहे. इथे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल प्लीज व्हेरीफाय युअर डेमोग्राफी डिटेल्स, म्हणजे इथे तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमचे जेंडर, तुमचा बाबाचं नाव आणि तुमचा ॲड्रेस हे सर्व येऊन जाणार आहे. इथे हे माझी पर्सनल माहिती असल्यामुळे मी याला हाईड केलं आहे. तुम्हाला ते खाली दिसत असेल, मी त्याच्यावर लाल बॉक्स केला आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक केला मित्रांनो तुम्हाला खाली नेक्स्टचं ऑप्शन येऊन जाणार आहे. तुम्हाला नेक्स्टचं ऑप्शन आल्यावर तुम्हाला इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्हाला इथे नेक्स्टवर क्लिक केल्या मित्रांनो तुम्हाला आणखीन एक पेज उघडणार आहे. हे तुम्ही आता एकदम फुल मित्रांनो तुम्हाला असं पेज उघडल्यावर इथे तुम्ही सगळं माहिती वाचून घ्यायची आहे. तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही गाईडलाईन फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट, तुम्ही डॉक्युमेंट कोणतं पण अपलोडिंग केल्यावर मित्रांनो त्याची
साईज 2 MB असायला पाहिजे आणि ते डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला PNG किंवा PDF या फॉर्ममध्ये असायला पाहिजे. हे तुम्ही सगळं माहिती इथे वाचून घ्यायची आहे. एकदम ठळक अक्षरात इथे दिलेलीच आहे मित्रांनो. चला तर आपण पुढे चालणार आहोत आता वर घेतल्यावर. तर मित्रांनो आता आपण पुढे चालणार आहोत. बघू शकता तुम्हाला इथे तुम्हाला मित्रांनो PDF फॉर्ममध्ये फोटो अपलोड करायचा आहे आणि तो 2 MBच्या वर नसायला पाहिजे मित्रांनो. चला तर आपण आता वर गेलेला मित्रांनो. इथे तुम्हाला आयडेंटिफाय डॉक्युमेंट इथे प्रूफ करायचा आहे. तर आता आपण इथे तुम्हाला प्रूफ करून दाखवणार आहे. तुमच्याकडे जो आयडेंटिफाय डॉक्युमेंट असेल तो इथे तुम्ही टाकायचा आहे आणि त्याचा तुम्ही फोटो पण इथे टाकायचा आहे, तो पण PDF फॉर्ममध्ये. चला तर मित्रांनो मी आता इथे माझा आयडेंटिटी प्रूफ टाकणार आहे. बघू शकता मित्रांनो इथे मी आता माझा आयडेंटिटी प्रूफ टाकणार आहे. तर मी आता माझा आयडेंटिटी प्रूफ टाकणार आहे मित्रांनो. पॅन कार्ड आणि पॅन कार्ड हे माझा आयडेंटिटी प्रूफ टाकणार आहे. आता इथे बघू शकता मित्रांनो इथे आता पॅन कार्ड आणि पॅन कार्ड हे मी माझे आयडेंटिटी प्रूफ टाकणार आहे आणि आता मी डॉक्युमेंटमधला फोटो पण टाकणार आहे, तो पण माझ्याकडे PDF फॉर्ममध्ये आहे मित्रांनो. इथे तुम्हाला ओके करून द्यायचं आहे. ते ओके केल्यावर मित्रांनो तुम्हाला खाली इथे फोटोवर क्लिक करायचं आहे. इथे केल्यावर तुम्हाला इथे व्ह्यूज डिटेल अँड मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल व्ह्यूज डिटेल अँड अपलोड डॉक्युमेंट. इथे तुम्हाला क्लिक केल्यावर इथे तुम्हाला कंटिन्यू टू अपलोडवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला आता तुम्ही इथे डॉक्युमेंट इथे सिलेक्ट केला आहे त्याचा तुम्हाला इथे PDF फॉर्ममध्ये फोटो टाकायचा आहे. चला तर इथे आता मी परमिशन देणार आहोत गॅलरीला आणि इथे तुम्हाला तुमचा फोटो ज्यामध्ये असणार आहे तिथे इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा. तर माझा फोटो इथे गॅलरीमध्ये आहे मित्रांनो. तर आपण गॅलरीमध्ये जाणार आहोत आणि माझ्या PDF फॉर्ममधला फोटो घेऊन येणार आहोत. तर तुम्ही बघत राहा. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर मित्रांनो आता मी माझा पॅन कार्डचा PDF फॉर्ममध्ये फोटो अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला खाली ॲड्रेस डॉक्युमेंटचा प्रूफ अपलोड करायचा आहे. इथे पण वरच्यासारखंच तुम्हाला एक प्रूफ करायचा आहे ॲड्रेस. तर आता आपण इथे पण एक ॲड्रेस प्रूफ डॉक्युमेंट हे प्रूफ करणार आहोत. तर इथे मी काय सिलेक्ट करणार आहे तुम्ही बघून या मित्रांनो. चला आपण वर जाणार आहोत. इथे मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट करून की मी काय सिलेक्ट करू. मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्याजवळ ते अवेलेबल आहे हेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो मी माझं इथे आता सिलेक्ट करणार आहोत. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट पासबुकची झेरॉक्स मी इथे हे डॉक्युमेंट मी इथे सेव्ह करणार आहोत मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथे हे माझ्याकडे आहे मित्रांनो पासबुकची फोटो, तो पण मित्रांनो PDF. तर मी आता माझ्या बँक पासबुकची PDF फॉर्ममधला फोटो अपलोड करणार आहे मित्रांनो. इथे कंटिन्यू अपलोडवर क्लिक करायचं आहे आणि इथे गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला इथे तुमचा फोटो दिसत असेल तर तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे. तर फोटो अपलोड केल्यावर मित्रांनो पुढची माहिती तुम्ही एकदम परफेक्ट आणि पाहून घ्या. आणि इथे सगळं अपलोड वगैरे झाल्यावर मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल आता इथे तुम्हाला आता सगळं प्रूफ केलं आहे तुम्ही. तर तुम्हाला याच्यावर आता टॅप करायचं आहे. नेक्स्टचा ऑप्शन येऊन जाणार आहे. नेक्स्टचा ऑप्शन आल्यावर मित्रांनो तुम्हाला बघू शकता इथे तुम्हाला कन्फर्म युअर डेमोग्राफिक डिटेल्स हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे आणि इथं ओके करून टाकायचं आहे. ओके केला मित्रांनो बघू शकता तुमचं सगळं माहिती आता क्लिअर झालेली आहे आणि तुमचं आधार कार्डसुद्धा अपडेट झालं आहे एकदम फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो. ते पण 14 तारखेपर्यंत तुम्ही हे म्हणजे फुकट एकदम बिना पैसेचं करू शकता आणि 14 तारखेच्या वर तुम्हाला इथे पैसे भरावा लागणार आहे. तर इथे तुम्ही सबमिट करून द्या मित्रांनो.
तुम्ही बघू शकता इथे 3-3 4-4 वेळा सांगितलं आहे तुम्ही 14 तारखेच्या वर तुम्हाला पैसे लागणार आहे आणि 14 तारखेच्या अंदर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर तुम्ही सबमिट केला मित्रांनो. इथे बघू शकता थोडे मिनटं लागणार आहे आणि तुम्हाला इथे राईट ग्रीन टिक येणार आहे. इथे तुम्हाला गो टू डॅशबोर्ड याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा अमाऊंट काहीच नाही घेतणार आहे, काऊन की मित्रांनो तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे मी तुम्हाला किती वेळा सांगू मित्रांनो. तर चला तर मित्रांनो तुम्हाला इथे गो टू डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो हे तुमचं आता अपडेट झालं आहे. तुम्हाला याची रिसिप्ट डाउनलोड करायची आहे. तर डाउनलोड एनलॉजमेंटवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला क्लिक केला मित्रांनो तुम्हाला इथे PDF फॉर्ममध्ये दिसत असेल तुमची रिसिप्ट इथे आलेली आहे. तुम्हाला हे रिसिप्ट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आहे मित्रांनो. ते पण इथं करता येते. तुम्हाला इथे वर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक केला मित्रांनो. आता मी सांगणार आहे तुम्ही बघता हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. तर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक केला इथे डाउनलोड ऑप्शन येऊन जाणार आहे. ते डाउनलोड तुम्ही करून घ्यायचं आहे. ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. चला तर भेटूया. काही अडचणी असल्या माझ्या कमेंट बॉक्स